हॅलो स्टुडंट्स, क्वेश्चन लिहून ठेवलेला आहे. फाइंड मायनॉर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट डी इक्वल टू हा डिटर्मिनंट. मायनॉर्स आणि कोफॅक्टर्स काय आहेत? आता तो डिटर्मिनंट मी सोडवत नाही, डायरेक्ट मायनॉर आणि कोफॅक्टरला सुरुवात करू. पहिल्या रोचे एलिमेंट्स हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम A11, हा फर्स्ट रो सेकंड कॉलम A12, हा फर्स्ट रो थर्ड कॉलम A13. एलिमेंट आपण ए नोटेशन दाखवतो. AIJ असं म्हणतो मी त्याला. आयत रो आणि जेत कॉलम मध्ये लाय होणारा एलिमेंट तो. त्या एलिमेंटचे मायनॉर्स मायनॉर मधला यम IJ, आणि कोफॅक्टर्स कोफॅक्टर मधला CIJ. एलिमेंटसाठी AIJ, मायनॉरसाठी MIJ आणि कोफॅक्टरसाठी CIJ. आता एलिमेंट पहिल्या रोमध्ये एलिमेंटची नावं A11, A12, A13. A11 रो पहिला कॉलम पहिलामध्ये लाय होणारा एलिमेंट A113 आहे. कॉलम थोडासा लहान करो. या A11 चा मायनॉर रो पहिला कॉलम पहिला सोडला तर थोडीफार प्रॅक्टिस झालेली आहे. तो रो कॉलम न झाकता डायरेक्ट आता ओळखायला हरकत नाही. काल सांगितल्याप्रमाणे एक रो आणि दोन कॉलमवरती तुम्ही एक्सपांड केलं किंवा नाही, जरूर तुम्ही केलं पाहिजे. ॲडिशनल असं एखादं एक्झाम्पल एक्झरसाईजमधून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे. आज आता मी ती रो आणि कॉलम झाकून दाखवत नाही. 1 मध्ये लाय होणारा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये लाय होणारा असा. आता प्रत्येक वेळेस मी दाखवणार नाही. शिल्लक एलिमेंट्स कोणते राहत आहेत हे व्हिज्युअलाइज तुम्ही करू शकाल, केलं पाहिजे. हे 4 एलिमेंट्स राहतील. 1 - 2, 3 1. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे मायनॉर. 1 × 1 1 मायनस 3 × -2 ऑफ -6. मायनस ऑफ मायनस प्लस होईल, मायनॉर 7. कोफॅक्टर -1 तो पहिला रो पहिला कॉलम मधला एलिमेंट आहे. 1 + 1 इंटू मायनॉर -1 चा घातांक हा 2 होतोय. इम्मतेची 1 होईल. 1 × 7 7. मायनॉर हाही 7च आला आणि कोफॅक्टर हाही 7च आला. A12 पहिल्या रो मधला हा एलिमेंट. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 2. रो पहिला कॉलम दुसरा, रो पहिला कॉलम दुसरा. हा फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम सोडला तर रो आणि कॉलम झाकत नाही. आता एलिमेंट 4 हे राहतील. 1 - 2, 2 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट कोणता आहे तर -4. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला तर 1 - 2 1 - 2 2 1. 1 × 1 1 मायनस 2 × -2 -4 इक्वल टू 5. कोफॅक्टर -1 पहिला रो दुसऱ्या कॉलम मधला 1 + 2 इंटू मायनॉर
वजा 1चा घातांक 3 आहे. हा -1 होईल. -1 इंटू 5 -5. तिसरा एलिमेंट A13. हा रो पहिला कॉलम तिसरा. फर्स्ट रो थर्ड कॉलम निग्लेक्ट केला तर हे 4 एलिमेंट्स. तो एलिमेंट 5 आहे. 1 1 2 3. डिटर्मिनंटला व्हॅल्यू 3 -2 इक्वल टू 1 हा त्याचा मायनॉर आला आणि कोफॅक्टर -1 1 आणि 3 ची बेरीज इंटू मायनॉर 1 -1 1 1 इंटू 1 पहिल्या एलिमेंटला मायनॉर कोफॅक्टर सेम आतोय. सेकंडमध्ये मायनॉर आणि कोफॅक्टरमध्ये साईनचा फरक पडतोय. थर्डमध्ये मायनॉर आणि कोफॅक्टर सारखा येतोय. पहिल्या रोचे तिन्ही एलिमेंट झाले. पुढे आता सेकंड रोचे. हे सेकंड रोचे. हा सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला A21 रो सेकंड कॉलम फर्स्ट. रो सेकंड कॉलम फर्स्ट. हा सेकंड रो सेकंड कॉलम मधला A22 आणि हा सेकंड रो थर्ड कॉलम मधला A23. हा एलिमेंट कोणता आहे? 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट 1 त्याचा मायनॉर त्याती शॉर्टकट करू का आता? रो दुसरा कॉलम पहिला, रो दुसरा कॉलम पहिला सोडला तर हे 2 आणि हे 2 एलिमेंट राहतील. या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट डायरेक्ट मांडू काय? रो सेकंड आणि हा कॉलम फर्स्ट. हां रो सेकंड आणि हा कॉलम फर्स्ट हे 4 एलिमेंट्स आणि या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट डायरेक्ट -4 इंटू 1 -4. यातून हा प्रॉडक्ट मायनस 5 3 15 -15 व्हॅल्यू -19. हे प्रॅक्टिस न जमून जाईल. प्रॅक्टिस थोडी चांगली पाहिजे आणि असं तुम्ही करायला हरकत नाही. फक्त गडबडीत कॅल्क्युलेशनमधली मिस्टेक होता कामा नये आणि कॅल्क्युलेशनमधली मिस्टेक अवॉइड करण्यासाठी तुमच्याकडून प्रॉब्लेमची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. A22 हा एलिमेंट सेकंड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट 1 आहे. जर हा सेकंड रो आणि सेकंड कॉलम सोडला तर कोपऱ्यातले 4 एलिमेंट्स. डिटर्मिनंट लिहू का डायरेक्ट असंच करू? तुमची आता प्रॅक्टिस कितपत आहे हे मला क्लिअर होत नाही. कोपऱ्यातले 4 एलिमेंट 3 5 2 1 3 इंटू 1 3 -5 इंटू 2 10 3 -10 -7. 1 मिनिट. हां आपण मायनॉर काढला कोफॅक्टर -1 तो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मधला 2 + 1 इंटू मायनॉर -19 -1 होतोय. हा -1 इंटू -19 90 आणि त्याच्या खालचा आता तो सेकंड रो सेकंड कॉलम मधला आहे -1 + 2 इंटू मायनॉर -7 -1 हा 1 होईल. 1 इंटू -7 -7 आणि A23 एलिमेंट कोणता आहे? सेकंड रो थर्ड कॉलम मधला. सेकंड रो थर्ड कॉलम मधला एलिमेंट हा आहे. किंमत त्याची -2 आहे. तो सेकंड रो आणि थर्ड कॉलम सोडला तर हे 2 आणि हे 2 एलिमेंट्स राहतील. 3 -4 2 3 3 इंटू 3 9
मायनस 2 इंटू -4 ऑफ -8 मायनस ऑफ मायनस प्लस 9 + 8 17. को फॅक्टर काय -1 दुसऱ्या रो आणि तिसऱ्या कॉलम मधला 2 + 3 इंटू मायनॉर 17 -1/5 येतोय, ऑड आहे. याची किंमत -1 इंटू 17 -17. इथं सेकंड रोचे एलिमेंट झाले. ॲडजस्ट करतो आता मी. आणि आता तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटचे नाव. हा तिसऱ्या रो मधला एलिमेंट, तिसरा रो पहिला कॉलम 3 1, हा तिसरा रो दुसरा कॉलम A 3 2, हा तिसरा रो तिसरा कॉलम A 3 3, A 3 1, A 3 2 and last A 3 3. A 3 1 हा एलिमेंट तिसऱ्या रो आणि पहिल्या कॉलम मधला एलिमेंट 2 आहे. हा 3 2 तिसरा रो आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट 3 आहे. आणि हा 3 3 रो तिसरा कॉलम तिसरा एलिमेंट 1 आहे. तो सांगा 3 1 चा मायनॉर कोणता आहे. रो तिसरा कॉलम पहिला, रो तिसरा कॉलम पहिला ड्रॉप केला तर हे 4 एलिमेंट्स -4 5 1 -2 -4 इंटू -2 8 -1 इंटू 5 5 3. को फॅक्टर्स नंतर काढू, मायनॉर्स घेऊ. 3 2 रो तिसरा कॉलम दुसरा, तिसरा रो दुसरा कॉलम काढला तर हे 2 एलिमेंट्स, हे 2 एलिमेंट्स 3 1 5 -2 -6 -1 इंटू 5 5 -11. आणि A 3 3 हा एलिमेंट 1, रो तिसरा कॉलम तिसरा काढला तर हे 4 एलिमेंट्स 3 -4 1 1 3 इंटू 1 3 -1 इंटू -4 ऑफ -4 मायनस ऑफ मायनस प्लस 7 येईल. आणि कॅल्क्युलेशन नंतर करू. प्रॅक्टिस नंतर एखादं टेक्निक सापडतंय काय. कालचाही प्रॉब्लेम तुम्ही ओव्हरलुक करा. पहिला रो आणि पहिल्या कॉलम मधला A 1 1 ह्या एलिमेंटच्या मायनॉर हाही 7 येतोय, को फॅक्टर हाही 7 येतोय. पहिल्या कॉलम मधल्या एलिमेंट मध्ये मायनॉर आणि को फॅक्टर मध्ये फरक पडत नाही. याच्यात नाही, याच्यात पडतोय. याच्यात नाही, याच्यात पडतोय. याच्यात नाही, याच्यात पडतोय. याच्यात नाही, याच्यात पडतोय. आणि याच्यात नाही. बरोबर आहे का चेक करा. याच्यामध्ये पहिल्या एलिमेंटमध्ये तेवढं काढू डिटेलमध्ये, मायनॉर को फॅक्टर काढा, फरक पडत नाही. या पहिल्या रो पहिल्या कॉलम मधल्या एलिमेंटमध्ये फरक पडत नाही मायनॉर को फॅक्टरमध्ये. याच्यात नाही, याच्यात पडतोय. पडलाय का बघा 5 -5. पुढे याच्यात नाही 1 1 मायनॉर को फॅक्टर सेम आहेत. याच्यात पडतोय मायनॉर -19 को फॅक्टर +19. याच्यात पडत नाही -7 -7. याच्यात पडतोय 17 -17. त्याप्रमाणे याच्यात नाही म्हणालो, लिहून टाकू ॲब्सेंट माइंडेडली. मायनॉर 3, को फॅक्टर बी 3च. याच्यात पडतोय म्हणतोय आपण मायनॉर -11, तो को फॅक्टर चिन्हात फरक पडून 11. आणि याच्यात नाही मायनॉर 7, को फॅक्टर 7. हे 3 टॅली करून बघू आपण. -1 तो एलिमेंट तिसऱ्या रो आणि पहिल्या कॉलम मधला आहे. 3 + 1 इंटू मायनॉर 3 -1 चा घातांक 4 आहे.
हा 1 होईल. 1 इंटू 3 इक्वल टू 3 आपण अगोदर मांडून ठेवलं आहे. आता इथे याच्यामध्ये फरक पडतोय म्हणून सांगितलं आहे. मायनॉर वजा 11 तर कोफॅक्टर लिहून ठेवला 11. का फरक पडतोय तर मायनॉरला -1 तो तिसऱ्या रो आणि दुसऱ्या कॉलम मधला आहे. 3 अधिक 2 इंटू मायनॉर -11 वजा 1 चा इंडेक्स 5 ऑड नंबर -1 इंटू -11 आणि लास्ट -1 तो तिसऱ्या रो तिसऱ्या कॉलम मधला आहे. 3 अधिक 3 इंटू मायनॉर 7 -1/6 इव्हन आहे. हा 1 होईल. 1 इंटू 7 इक्वल टू 7. आणि आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय? मायनॉर आणि कोफॅक्टर काढले आपण कालच्या टेक्निक प्रमाणे. R1 आणि R3 मी केलं होतं. R2 मी तुम्हाला सांगितलं आहे. आज R2 मी सोडवतो बाय R2 व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. काय बाय R2 ह्याला म्हणायचं R2. काय आहेत नावं या एलिमेंटला? सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला A21 इंटू त्याचा मायनॉर प्लस सेकंड रोचा एलिमेंट हा सेकंड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट A22 इंटू त्याचा मायनॉर आणि प्लस सेकंड रोचा हा शेवटचा एलिमेंट सेकंड रो मधला थर्ड कॉलम मधला A23 इंटू त्याचा मायनॉर. एलिमेंटसाठी नोटेशन आपण AIJ ठरवलं. ith रो आणि jth कॉलम मधला एलिमेंट लाय होतोय तो एलिमेंट. MIJ M नोटेशन मायनॉर मधला M कुणाचा मायनॉर? ith रो आणि jth कॉलम मध्ये लाय होणाऱ्या एलिमेंटचा मायनॉर. आणि CIJ ith रो आणि jth कॉलम मध्ये लाय होणाऱ्या एलिमेंटचा कोफॅक्टर मधला C वापरलाय. सो एलिमेंटला A नोटेशन तसा याचा कोफॅक्टर पाहिजे मला. तो एलिमेंट आणि त्याचाच कोफॅक्टर. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मधला लाय होणारा एलिमेंटचा कोफॅक्टर C21. सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये लाय होणारा एलिमेंटचा कोफॅक्टर C22. सेकंड रो आणि थर्ड कॉलम मध्ये लाय होणारा एलिमेंट C23. मी आता डिटर्मिनंट मध्ये बघत नाही. सेकंड आपण मायनॉर्स कोफॅक्टर्स काढताना रो वाईज काढत गेलो आहे. हे 3 एंट्री आहेत त्या सेकंड रो मधले एलिमेंटचे. बघा A21 A22 आणि A23 एलिमेंटही लिहिलेले आहेत, कोफॅक्टर्सही घेतलेले आहेत. एलिमेंट 1 कोफॅक्टर 19, एलिमेंट 1 त्याचा कोफॅक्टर 19 प्लस A22 एलिमेंट सुद्धा 1 आणि त्याचा कोफॅक्टर -7 आणि प्लस A23 हा एलिमेंट -2 आणि त्याचा कोफॅक्टर -17. सांगा व्हॅल्यू. 19 इंटू 1 19 -7 इंटू 1 -7 मायनस इंटू मायनस प्लस होईल. 17 इंटू 2 17 दोन्ही 34 सांगायचं आहे. 19 मधून 7 मायनस केला तर 12 राहतोय. 19 - 7 12 12 प्लस 34 12 ॲड करायच्यात. 12 ला 2 ॲड केला तर 36 आणि 10 46. आपल्या डिटर्मिनंटला व्हॅल्यू 46/R2 आली. सेकंड रोचा उपयोग करू बाय
एका कॉलमनं काल मी सोडवला होता, तिसऱ्या कॉलमनं. पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमनं तुम्हाला सांगितलं होतं. आज पहिल्या कॉलमनं सोडवू द्या का दुसऱ्यानं सोडू द्या? पहिल्यानं घेतो. बाय C1 हे कॉलम साहेब, हा कॉलम पहिला आहे. एलिमेंटची नावं काय? हा C1 A11 पहिला रो पहिल्या कॉलममधला होणारा एलिमेंट A11 पहिल्या कॉलमचे एलिमेंट. हा पुढचा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस हा खालचा एलिमेंट पहिल्या कॉलममधला सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममधला A21 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस पहिल्या कॉलममधला शेवटचा एलिमेंट थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम A31 इंटू त्याचा कोफॅक्टर. कोफॅक्टरसाठी नोटेशन A11 चा कोफॅक्टर C11, A21 चा कोफॅक्टर C21 आणि A31 चा कोफॅक्टर C31. आता इथे एकत्र नाही सापडणार, स्कॅटर्ड होतील. मला बघावं लागेल. A11 हा एलिमेंट 3 आणि त्याचा कोफॅक्टर 7 प्लस A21 हा एलिमेंट 1 आणि त्याचा कोफॅक्टरच्या कॉलममध्ये 19. A31 हा एलिमेंट 2 इंटू त्याचा कोफॅक्टरच्या कॉलममध्ये 3. 7 त्रिक 21, 19 इंटू 1 19, 2 इंटू 3 2 त्रिक 6. 21 मधला 1 इथं घेऊ, 20 होईल. हाही 20 होईल आणि हाही 20 होईल. 20 आणि 20 40, 40 आणि 6 व्हॅल्यू. सेकंड रोचा उपयोग करून ही व्हॅल्यू 46 आली. फर्स्ट कॉलमचा उपयोग करून 46 आली. काय राहिलेलं काम मी आता तुमच्यासाठी ठेवणार आहे. कोणता एक शॉर्टकट प्रॅक्टिस नंतर हे ड्रॉप करायला हरकत नाही, खूप वेळ जातोय. काय टेक्निक दिलं मी तुम्हाला? पहिला एलिमेंट पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मधला एलिमेंट मायनॉर आणि कोफॅक्टरमध्ये फरक पडत नाही. मायनॉर हाच कोफॅक्टर राहील. त्याच्या खालचा रो वाईज काढत जायचं बरं का सगळे मायनॉर्स कोफॅक्टर्स. मायनॉर मात्र काढा. कोफॅक्टर मधलं तुम्ही एक्झर्शन नाही जरी केलं, शेवटचा कॉलम डायरेक्टली पहिल्या एलिमेंटच्या मायनॉर कोफॅक्टरमध्ये फरक पडत नाही. मायनॉर हाच कोफॅक्टर, त्याच्या खाली मायनॉरमध्ये साईन बदलून कोफॅक्टर. फरक पडतोय. तिसऱ्यात नाही, चौथ्यात पडतोय, पाचव्यात नाही, सहाव्यात पडतोय, सातव्यात नाही, आठव्यात पडतोय, नवव्यात नाही. हे ॲब्सेंट माइंडेडली कोफॅक्टर्स लिहिले तरी चालतील, पण तो कन्सेप्ट क्लिअर करून हा शॉर्टकट देतोय मी तुम्हाला. आणि फायनल एक, आत्तापर्यंत आपण ज्या रोचे एलिमेंट्स घेत होतो त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम घेत आलो. इथं एलिमेंट सेकंड रो मधले एलिमेंट्स R2, सेकंड रो मधले एलिमेंट्स, सेकंड रो मधले एलिमेंटचे एलिमेंट्स हे मायनॉर्स आणि कोफॅक्टर्स आहे. एलिमेंट्स आणि कोफॅक्टरचाच प्रॉडक्ट. एलिमेंट तेच, त्यांचेच कोफॅक्टर्स. आता उलट करा. एका रोचे एलिमेंट्स घ्या आणि दुसऱ्या कुठल्याही रो मधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स घ्या. काय? कोणत्या तरी एका रोचे एलिमेंट्स घ्या, त्याचा प्रॉडक्ट कुणाबरोबर घ्या, त्याच रो मधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स नाही, दुसऱ्या कुठल्याही रो मधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स घ्या. यांच्या प्रॉडक्टची सम किती येते? तर ती 0 येते. रो कुठला वापरू? पहिला वापरतो. पहिल्या रो मधल्या एलिमेंटची नावं A11 पहिला रो पहिला कॉलम हा, A12 पहिला रो दुसरा कॉलम हा, पहिला रो तिसरा कॉलम A13.
एलिमेंट्स कोणाचे घेतले? पहिल्या रोचे घेतले. कोफॅक्टर्स त्याचेच घेतले, त्याच रोच्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स घेतले, तर डिटर्मिनंटची किंमत येईल 46 येऊन जाईल. ते तुम्हाला मी करायलाही सांगितलं आहे. दुसऱ्या कुठल्याही रोचे, मग आता हा पहिला रो जर घेणार असाल तर कोफॅक्टर्स सेकंड रो मधल्या एलिमेंटचे तर घ्या किंवा थर्ड रो मधल्या एलिमेंटचे तर घ्या. मी थर्ड रो मधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स घेतो. काय? एलिमेंट्स पहिल्या रोचे A11, A12, A13 आणि त्याला मल्टिप्लाय करा त्या करस्पॉन्डिंग एलिमेंटला दुसऱ्या कुठल्या तरी रो मधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स. आता रो पहिला कोफॅक्टर्स मी तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटचे घेऊ. ह्या तिसऱ्या रोचे ह्याचं नाव काय आहे? रो तिसरा कॉलम पहिला 3 1 त्याचा कोफॅक्टर C31 प्लस हा रो तिसरा कॉलम दुसरा A32 त्याचा कोफॅक्टर C32 प्लस हा तिसरा रो तिसरा कॉलम C33. एलिमेंट्स कोणाचे घेतले आणि कोफॅक्टर्स कोणाचे घेतले? एलिमेंट्स हे सगळे पहिल्या रोचे घेतले आणि त्याला मल्टिप्लाय कशाने केलं? तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटच्या कोफॅक्टरने सांगितलं. सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो अँड कोफॅक्टर्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो, त्याच रोचे नाहीत, इज इक्वल टू व्हॅल्यू किती येते? तर 0 येते. कन्फर्मेशन करा. A11 हा एलिमेंट पहिल्या रो मधला एलिमेंट, A11 हा एलिमेंट 3 आणि तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटच्या कोफॅक्टर्स घ्यायचे आपण C31 इथं आहे, 31 एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर 3 प्लस A12 हा एलिमेंट -4 आणि C32 हा C32 एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर 11 आहे आणि प्लस A13 हा एलिमेंट 5 आणि A33 हा एलिमेंट त्याचा कोफॅक्टर 7. 3 त्रिका 9 -4 × 11 -44 प्लस 5 × 7 7 5 35. सांगा 35 आणि 9 44 आणि वजा 44 प्लस 44 -44 व्हॅल्यू 0. सॅम्पल मी एलिमेंट्स कोणाचे वापरले आणि कोफॅक्टर्स कोणाचे घेतले? एलिमेंट्स पहिल्या रोचे घेतले आणि कोफॅक्टर्स मात्र तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटचे घेतले. तसंच कॉलमला करून बघा. कोणत्या तरी एका कॉलमचे एलिमेंट्स घ्या आणि दुसऱ्या कुठल्याही कॉलमचे, त्याच कॉलमचे नाहीत, दुसऱ्या कुठल्याही कॉलम मधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स घ्या. एलिमेंट्स कुठल्या कॉलमचे घेत आहे? एलिमेंट्स घेऊयात दुसऱ्या कॉलमचे. हा सेकंड कॉलम आहे, ह्या सेकंड कॉलमचे एलिमेंट्स, याचं नाव रो पहिला कॉलम दुसरा A12. नावं चुकू नका. कोफॅक्टर कोणाचं घ्यायचं ते नंतर ठरवू आपण. प्लस कॉलम दुसरा घ्यायचं म्हणलं आपण. रो पहिला कॉलम दुसरा हा एलिमेंट, दुसऱ्या कॉलम मधला पुढचा एलिमेंट हा, तो सेकंड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट आहे A22 इंटू कोफॅक्टर आणि प्लस सेकंड कॉलम मधला हा एलिमेंट, तो थर्ड रो मधला आणि सेकंड कॉलम मधला A32 इंटू कोफॅक्टर. आता कोफॅक्टर कोणाचे? एलिमेंट जर सेकंड कॉलमचे घेतले असतील तर कोफॅक्टर दुसऱ्या कुठल्या तरी कॉलमचे, पहिल्या कॉलमचे तरी घ्या, नसेल तिसऱ्या कॉलमचे तरी घ्या.
कोफॅक्टर्स तिसऱ्या कॉलममधल्या एलिमेंटचे घेऊयात. आता सांग कोफॅक्टर्स घ्यायचे आहेत. ह्या एलिमेंटला नाव 1,3, त्याचा कोफॅक्टर घ्यायचा आहे C13. तिसऱ्या कॉलममधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स, एलिमेंटचं नाव सांगतो, घेताना तिथं कोफॅक्टर घ्यायचा आहे. तिसऱ्या कॉलममधला हा एलिमेंट, सेकंड रो थर्ड कॉलममधला A23, त्याचा कोफॅक्टर C23. आणि तिसऱ्या कॉलममधला हा एलिमेंट, तिसऱ्या रो तिसऱ्या कॉलममधला एलिमेंट A33, त्याचा कोफॅक्टर C33. एलिमेंट्स कोणाचे घेतले? सेकंड कॉलमचे. आणि कोफॅक्टर्स कोणाचे घेतले? तिसऱ्या कॉलममधल्या एलिमेंटचे. आता इथं शोधताना खूप त्रास होईल. एलिमेंट्स A12, A22, A32, हे तिन्ही एलिमेंट, दुसरा नंबर 2 आहे, दुसरा नंबर 2 आहे, दुसरा नंबर 2 आहे. एलिमेंट तिन्हीही सेकंड कॉलमचे घेतले होते. बघा आपण सेकंड कॉलमचे एलिमेंट्स, -4 प्लस सेकंड कॉलमचा हा एलिमेंट A22 1 प्लस A32 हा एलिमेंट 3 इकडे बघा वाटल्यास A12 -4, पुढं A22 A221 A221 आणि A32 A323. आता तिसऱ्या कॉलममधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स घेतले. एलिमेंट्स दुसऱ्या कॉलमचे, कोफॅक्टर्स तिसऱ्या कॉलममधल्या एलिमेंटचे. आणि इथे एकत्र नाही सापडणार. C13 A13 शोधा. A13 हा C13 1 आहे. C23 A23 -2 एलिमेंट -2 आणि तिचा कोफॅक्टर -17. आणि C33 A33 इथं आहे, C33 इथं आहे. एलिमेंट्स कोणाचे घेतले आणि कोफॅक्टर्स कोणाचे घेतले? एलिमेंट्स सेकंड कॉलममधल्या एलिमेंट्स घेतले आणि कोफॅक्टर्स तिसऱ्या कॉलममधल्या एलिमेंटचे घेतले. सांगा. -4 × 1 -4, -17 × 1 -17 आणि इथं 7 × 21, -17 -4 -17 -4 -21 -21 + 21 आहे काय? काय? डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही पहिली प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली. काय सांगितलं? कोणत्याही रोचे एलिमेंट्स आणि त्याच रोमधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम डिटर्मिनंटची व्हॅल्यू, किंवा कोणत्याही कॉलमचे एलिमेंट्स आणि त्याच कॉलमचे एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता मात्र या दोन केसेसमध्ये एका रोचे एलिमेंट्स घ्यायचे आणि दुसऱ्या कुठल्या तरी रोमधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स त्यांच्या करस्पॉन्डिंगच मात्र यांच्या प्रॉडक्टची सम मात्र 0 येते. जे रो तेच कॉलमला. एका कॉलमचे एलिमेंट्स घेतले आणि दुसऱ्या कुठल्या तरी कॉलममधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम 0 असेल. काय रिमार्क असेल? सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो अँड कोफॅक्टर्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो इज इक्वल टू ZERO 0 असेल. जे रोसाठी असेल तेच कॉलमसाठी असेल. प्रॉपर लिहितो किंवा रिमार्क म्हणून मेन्शन करा. डिटरमिनंट आहे तुमच्याकडे. तुम्हाला होमवर्क थोडंफार मी एका रो आणि एका कॉलमने एक्सपांड केला आहे. राहिलेले 2 रोज आणि 2 कॉलम्सवरती एक्सपांड तुम्ही करायचं आहे. मायनॉर्स आणि कोफॅक्टर सगळे काढून झालेले आहेत माझ्याकडून. याचाच उपयोग करा. पुढे एका रोचे एलिमेंट्स आणि दुसऱ्या रोचे एलिमेंटचे कोफॅक्टर्स
एका कॉलमचे एलिमेंट्स आणि दुसऱ्या कॉलमच्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स अशी दोन एक्झाम्पल मी घेतलेत. राहिलेलं तुम्ही एक करा. 0 येते आहे का रिमार्क मेन्शन करू, काढून टाकतो. रिमार्क sum of product of each element of any row ब्रॅकेट मध्ये or column and cofactors of corresponding elements. Corresponding चा meaning या रोचे एलिमेंट्स वापरताय आणि कोफॅक्टर जर सेकंड रोचे वापरणार असाल तर या एलिमेंटचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा राहील. हा एलिमेंट घेणार कोफॅक्टर, त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचा याचा कोफॅक्टर घेणार, याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा असेल, याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा असेल. कॉलममध्ये पहिल्या कॉलमचे एलिमेंट्स घेणार आणि कोफॅक्टर तिसऱ्या कॉलमचे घेणार असाल तर याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा पहिला कॉलम आणि तिसरा कॉलममध्ये, याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा, याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा, हा मिनिंग करस्पॉन्डिंगचा आहे. कोफॅक्टर्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो. रो घेतला तर कोफॅक्टर्स अदर रोचेच, आणि जर कॉलम घेतला तर कोफॅक्टर्स कॉलम मधल्या एलिमेंटचे ब्रॅकेटमध्ये ऑर कॉलम किती येते इज इक्वल टू 0. ते दोन एक्झाम्पलवरून बघितलं असेल. आणि तुम्हाला मायनॉर कोफॅक्टरमधला एक शॉर्टकट कुठला सांगितला, कोफॅक्टर काढत असताना तुम्ही एवढे एक्झर्शन करून न नका, मायनॉर्समध्ये मात्र खूप डिटेलमध्ये, तिथं कुठलीच चूक करू नका. आणि 9च्या 9 एलिमेंटचे कोफॅक्टर्स करता असताना रो वाईज आपण काढत आलो मायनॉर्स. पहिल्या एलिमेंटमध्ये A11 मध्ये फरक पडत नाही, दुसऱ्यात पडतोय, तिसऱ्यात नाही, चौथ्यात पडतोय, पाचव्यात नाही, सहाव्यात पडतोय, सातव्यात नाही, आठव्यात पडतोय, नवव्यात नाही. एकाड एक अल्टरनेट आहे. बरोबर आहे. ठीक आहे, थांबू येते.